एकनाथ शिंदेंना पुन्हा सीएम करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. फडणवीसांचा विचार करू शकत नाही. शिवसेना नेते बच्चू कडूंचं भाजपला थेट आव्हान. 2029 ला सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं. जय पवारांकडून इच्छा व्यक्त. 2029 ला सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदासाठी आशावादी. सर्व चर्चा निरर्थक. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं. जय पवारांच्या विधानावर जयकुमार गोरेंचा टोला. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. वादळात अडकल्यानंतर जुहूमध्ये लँडिंग. वादळी वाऱ्याचा हेलिकॉप्टरला फटका. मुंबईत भाजप शिवसेनेचे वेगवेगळे नालेसफाईचे पाहणी दौरे. आज शिवसेना तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा. मित्रपक्षांमध्ये समन्वय हवा. उपमहापौर संजय घाडींचं विधान. वाकोला धोबीघाट परिसरात मासे कापण्यास बंदी. कोळी बांधवांकडून संताप व्यक्त. महापालिकेच्या अजब फरमानामुळे राजकीय घमासान. तोंडात बोळा कोंबून चिमुरडीची हत्या. नसरापूर प्रकरणात ससूनच्या अहवालातून संतापजनक बाब समोर. आरोपी भीमराव कांबळेला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी. नाशिकमध्ये खराच्या बँकेतील लॉकरवर ईडीची मोठी कारवाई. लॉकरमध्ये दागिने, हिरे, अमेरिकन डॉलर जप्त. काही महत्वाची कागदपत्र ईडीच्या ताब्यात. पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं कारण समोर. उंदराच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालानंतर माहिती समोर. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका. कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचं वातावरण. 10वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली. उद्या सकाळी 11 वाजता बोर्ड निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार.